मंगला बनसोडे करवडीकर सह नितीन बनसोडे करवडीकर यांचा तमाशा आणि या तमाशाच्या फडमालकीन या नारायणगावच्या ज्या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई आहेत त्यांच्या कन्या या मंगला बनसोडे आपल्या सोबत आहेत। आपल्या आवाजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार। आणि या कला पंढरी ही तमाशा पंढरी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये तमाशा पंढरीचं नाव नारायणगावचं नाव प्रसिद्ध आहे। आणि या तमाशा पंढरीत आपण दरवर्षी न चुकता या श्री मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त तमाशा करत असतात। काय भावना आहे नेमकी आपली? मी पहिल्यापासून म्हणजे माझं नारायणगाव हे माहेरच आहे आणि पहिल्यापासून माझं आराध्य देवत आहे, आराध्य देवत आहे मुक्ताई म्हटल्यानंतर काही जर झालं तर मी मुक्ताईचा हा कार्यक्रम ही यात्रा कॅन्सल करत नाही। माझा कार्यक्रम मी हाजरी म्हणून या ठिकाणी करते। मला 7 महिन्याच्या कार्यक्रमपेक्षा शेवटचा नारायणगावची जी यात्रेचा कार्यक्रम आहे ना हा एकदम मला उत्साह आणि आनंद भरून मला येतो। आणि मुक्ताईच्या आशीर्वादानेच आतापर्यंत आम्हाला म्हणजे 100 कलावंत आहे त्यांना सगळ्यांना तिचा आशीर्वाद लाभलेला आहे। 100 कलाकारांचा ताफा घेऊन तुम्ही उभ्या महाराष्ट्रात फिरत असता। यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे आणि हा कार्यकाल आचारसंहितेच्या पिरियडमध्ये येतो। यामध्ये तुम्हाला काही अडथळे आले किंवा काय काय? नाही, तसे अडथळे पुष्कळ आले। ते अडथळे असं झाले की काय ठिकाणी कार्यक्रम बंद केले, काय ठिकाणी सुपाऱ्या आमच्या बंद केल्या। म्हणजे माझ्यात नाही, प्रत्येक तमाशाच्यावर प्रसंग आला। त्यात अगोदर जे आमचा 4 महिन्याचा सीजन आहे ना तो फैल झाला दुष्काळामुळं। आणि आता ही शेवटचं चैत्र महिन्याचे म्हणतो ना आपण, हा चैत्र महिना म्हणजे तमाशाचं शेवटचं आमचं 4 पैसे वादविवाद न होता आम्हाला ते पैसे मिळणार असतो आणि तो पैसे मिळणार तोच चैत्र महिना आमचा सगळे तमाशा फडांचा थोडा फैल म्हणजे कमी गेलेला आहे। त्याच्यामुळे मग मला काय म्हणायचं की आचारसंहिता पण आहे की तमाशे बंद करा, आचारसंहिता आहे, भांडणं होतील आचारसंहिता आहे, सुपाऱ्या बंद केल्या आचारसंहिता। परंतु आचारसंहितेमध्ये सगळं चालू आहे ना, जुगार चालू आहे, आडे चालू आहे, दारू चालू आहे, सगळं चालू आहे। मग आमच्या लोक कलावंतांनी का असं केलं? आमच्या लोक कलावंताला का आम्हाला चान्स मिळत नाही? आचारसंहिता मग आमच्या पोटावर का तुम्ही मारायला लागलाय? नक्कीच यावर प्रशासन काहीतरी निर्णय घेईलच, परंतु तमाशाला किंवा या लोककलेला पॅकेज मिळतं। महाराष्ट्र शासन दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीने पॅकेज जाहीर करतं। मला वाटतं 2016 नंतर पॅकेज मिळालेलं नाहीये। ओके 6 वर्ष होऊन गेले। 6 वर्ष 6-7 नेमकं काय कारण असेल? आता आम्ही तर पुष्कळ, मी तर म्हणते रघु आणि मी आम्ही दोघांनी फक्त मोदी साहेब सोडून सगळ्यात मंत्र्यांची उमरी दिली, सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही गेलो पण आमच्या शब्दाला काय मान दिलं नाही, आमच्या शब्दाला काय किंमत दिली नाही। आम्ही पॅकेज म्हणे यापूर्वी आम्हाला पॅकेज मिळत होतं पण आता पॅकेज का बंद केलं? कलावंताचं आमच्या फळमालकांचं पॅकेज का बंद केलं? आता परवडत नाही, अजिबात परवडत नाही। महागाईमुळे याच्यामुळे परवडत नाही। मग शासनाकडनं आम्हाला थोडी का होईना मदत पाहिजे का नाही? गेलं पाहिजे पण का अजूनही मिळालं नाही। मला सांगा की आता डीजे शो हा प्रकार खूप वाढलेला आहे। काही ठराविक कलावंत लावण्या किंवा वेगवेगळे ॲटम सॉन्ग करतात आणि त्याच्यावर आपली कला सादर करतात। हा डीजे शो आणि तमाशा याच्यामध्ये कुठेतरी तमाशाला मार बसलाय की काय काय सांगा? तसं काय नाही, तमाशाला काय मार बसलेला नाही। कारण का तमाशाचं जे आता तुम्ही थोडक्यात बघितलं की आता हा नारायणगावला माझी शो झाला, आता सगळे तरुण मंडळी उठून नाचत होते। तसं आमच्या तमाशा लोककलेला अजिबात डीजे मुळे हे झालं नाही। उलट मीच अशी म्हणते की जे डीजे ठरवतात किंवा जे लावण्या ठरवतात किंवा जे कार्यक्रम ऑर्केस्ट्रा वगैरे ठरवतात, तुम्ही 3 तासा करता 5-5, 3-3 लाख रुपये देता, स्वतः स्टेज घालतात, स्पीकर आणतात, त्यांच्या पाठीमागे काय बाउन्स वगैरे असतात, तसं बाउन्सर असतात, तसं आमच्या लोककलावंताला काही नाही। आम्ही लोकांच्या यात्रेत जाऊन तिथं आमचं स्टेज वगैरे आमचं साहित्य लावून लोकांची करमणूक करतात। म्हणून ह्याच्याकरता ह्या लोककलेला अजूनही प्राधान्य आहे असं मला वाटतं, लोककला ढासळलेली नाही। नक्कीच या तमाशा पंढरीतून तुमच्या सर्व तमाशा फडमालकांना किंवा कलाकारांना नेहमी पाठबळ मिळतं, सहकार्य असतं।
नारायणगावची देवी जी आहे, जी जागृत देवस्थान आहे श्री मुक्ताई देवी, त्या देवीच्या ठिकाणी आपण हजेरी करता किंवा अल्पशा मानधन घेता, तुम्ही कार्यक्रम सादर करता. काय भावना आहे नेमकी देवीच्या विषयी? नाही, देवीच्या विषयी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मी वयाच्या 7 वर्षापासून या नारायणगावात मी राहिलेले आहे, शाळा शिकलेली आहे आणि या देवीचं फार महत्त्व आहे, मुक्ताईचं फार महत्त्व आहे की तिच्यापाशी कुठलाही कलाकार असो ना काय, म्हणजे ह्या देवळापाशी नवस जरी केलं ना तर ती नवसाला पावते असं मला खात्री वाटते. तिच्यापाशी कुठलाही कलावंत असो तो उपाशी मरू शकत नाही. या नारायणगाव तर निदान मरू शकत नाही का, तर पूर्णपणे या देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे असतो. तुमची आई विठाबाई हिने पूर्ण महाराष्ट्रात नाव कमवलं, नवे तर देशाच्या पातळीवर सुद्धा नाव कमवलं, पारितोषिक मिळवलं. त्याच्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्यालाही पारितोषिक मिळालं, राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. आता काय भावना आहे तुमची? अजून तुमची 3री-4थी पिढी चालू आहे. आता हे तसं म्हणायला गेलं तशी बारक्याने बघितलं तर माझी आता नितीन ही 5वी पिढी. म्हणजे बाईला माझ्या पंजोबाचा तमाशा होता, नारायण खुडे यांचा तमाशा होता, नंतर माझे आजोबा भाऊबापू मांग, नंतर माझी आई, नंतर मी आणि माझा मुलगा. आता माझी एकच इच्छा आहे की आमच्या खानदानीला आतापर्यंत शासनाने सहकार्य केलं, शासनाने नाव दिलं आम्हाला, फक्त माझ्या नितीनला हेच राष्ट्रपती पुरस्कार मिळावा एवढे माझ्या शासनाकडे विनंती आहे. नक्कीच ही मुक्ताई माता तुमची जी प्रार्थना आहे ती नक्कीच फलदायी ठरेल. वयाच्या 7व्या वर्षापासून तर आज तागायत 72 वय, म्हणजे 7व्या वर्षापासून तर 72व्या वर्षापर्यंत सलग कला सादर करणाऱ्या या मंगलाताई बनसोडे या आपल्या नारायणगावात तमाशा पंढरीमध्ये कला सादर करतायत. अशीच सेवा, या कलेची सेवा तमाशाच्या माध्यमातून त्यांची अविरत सुरू राहावी अशीच त्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं आयुष्य निरोगी आणि भरपूर त्यांना आयुष्य लाभो अशीच त्यांना मुक्ताईचरणी प्रार्थना करतो. कॅमेरामन निखिलसह मी किरण वाजगे, आपला आवाज, नारायणगाव.